शिक्षक मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी आपणाला ITI अटेंडन्स हा अँड्रॉइड ॲप कशा पद्धतीने वापरायचा याबद्दल थोडक्यात एक व्हिडिओ दाखवणार आहे. याच्यामध्ये जेव्हा तुम्ही प्ले स्टोअरवरून हा ॲप इन्स्टॉल कराल, त्याचा जो आयकॉन आहे तो साधारण अशा पद्धतीने दिसेल. त्याला क्लिक केल्यानंतर इन्स्टॉल करून शॉर्टकटला क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला त्याचा इंटरफेस दिसेल. याच्यामध्ये सर्वप्रथम डॅशबोर्ड या टॅबवरती एक बॅच आपल्याला क्रिएट करायची आहे. ॲड बटनला क्लिक करा, बॅचला नाव द्या. बॅच सेव्ह करा. तसेच तुम्हाला सेटिंगमध्ये जाऊन प्रथम एडिट प्रोफाईलला क्लिक करून ही इन्स्ट्रक्टर प्रोफाईल भरावी लागेल. आता याच्यामध्ये मी ऑलरेडी एक प्रोफाईल तयार करून ठेवलेली आहे. तुम्हाला प्रोफाईल तयार करावी लागेल. एकदा तुम्ही बॅच क्रिएट केली की त्याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल की ॲड ट्रेनी या बटनला क्लिक करून ट्रेनी ॲड करावं लागतील, किंवा तुम्ही टेम्पलेटद्वारे सुद्धा याच्यामध्ये ट्रेनी ॲड करू शकता. त्यासाठी डाउनलोड टेम्पलेटला क्लिक करावं लागेल. एक टेम्पलेट डाउनलोड होईल. तुम्ही ते कुठल्याही लोकेशनला सेव्ह करू शकता. व्हॉट्सअपवरती सेव्ह करू शकता, ड्राईव्हमध्ये वगैरे. आणि त्या टेम्पलेटमध्ये विद्यार्थ्यांची माहिती भरून मग इथं अपलोडला क्लिक करून ती फाईल सिलेक्ट करायची आणि अपलोड करायची. तर अशा पद्धतीने मग तुम्ही एकदम सर्व विद्यार्थीसुद्धा अपलोड करू शकता. आता मी इथं फक्त एक विद्यार्थी अपलोड करतो तुमच्यासमोर मॅन्युअली. समजा दिनेश नावाचा विद्यार्थी आहे. त्याचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID हे ऑप्शनल आहे. तुम्हाला भरायचं असेल तर भरू शकता अथवा ब्लँक सोडू शकता. सेव्ह करा. तसंच अजून एक ट्रेनी ॲड करू आपण, नितीश. त्याला सेव्ह केलं आपण. आता या बॅचमध्ये आपण फक्त 2 ट्रेनी ॲड केलेले आहेत. तुमच्या बॅचमध्ये जेवढे असतील तुम्ही ते ॲड करा. इथे एक फक्त मी सॅम्पल म्हणून दाखवतो. डॅशबोर्डला जा. आता ह्या बॅचमध्ये एकच बॅच आहे आणि ती ॲक्टिव्ह आहे. तुम्ही एकापेक्षा जास्त बॅच इथं ॲड करू शकता, पण एका वेळेला एकच बॅच ॲक्टिव्ह राहील आणि त्याचंच अटेंडन्स आपल्याला भरता येईल. तुम्ही एकापेक्षा जास्त बॅच तयार करून त्याला ज्याचा अटेंडन्स घ्यायचं आहे त्याला ॲक्टिव्ह करू शकता. तर डॅशबोर्डला जाऊया आपण. आता डॅशबोर्डमध्ये जाऊन अटेंडन्स कसं मार्क करायचं थोडक्यात सांगतो. मार्क टुडेज अटेंडन्सला क्लिक करा. त्याच्यानंतर आता ही तुम्हाला इथं तारीख दिसेल आजची, आणि त्याचं तुम्ही मग अटेंडन्स टॉगल करू शकता. P म्हणजे प्रेझेंट, ॲब्सेंट आणि ऑन लिव्ह जर रजेवर असेल विद्यार्थी तर. सेव्ह अटेंडन्सला क्लिक करा. पुन्हा तुम्ही डॅशबोर्डवर याल. पुन्हा एडिट टुडे, समजा कालची अटेंडन्स घ्यायची आहे तर चेंज डेटला क्लिक करा आणि कालची तारीख सिलेक्ट करा आणि कालचं अटेंडन्स समजा राहिलं असेल तर तुम्ही ती घेऊ शकता. तर अशा पद्धतीने अटेंडन्स सेव्ह करायची. आणि रिपोर्टला गेल्यानंतर तुम्ही मंथली अटेंडन्स रिपोर्ट, कन्सॉलिडेट अटेंडन्स रिपोर्ट, डेट रेंज रिपोर्ट, ट्रेनी वाईज रिपोर्ट, अशा वेगवेगळ्या प्रकारचे रिपोर्ट्स तुम्ही इथं जनरेट करू शकता. फॉर एक्झाम्पल आता आपण मंथलीला जाऊया. ऑगस्ट 2026 बाय डिफॉल्ट दाखवते. जनरेटला क्लिक केलं तर इथं तुम्हाला त्याचं प्रिव्ह्यू दिसेल त्या रिपोर्टचा. त्याचा PDF रिपोर्ट जनरेट करू शकता, किंवा त्याला तुम्ही जीमेल किंवा व्हॉट्सअपवरती शेअर करू शकता. तर अशा पद्धतीने या ॲपचा तुम्ही वापर करू शकता. हे अगदी शॉर्ट व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत आहे. तुम्ही हा ॲप डाउनलोड करावा आणि वापर करावा अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.